मामा म्हणायचे, अरे वेड्यांनो, तो काशीचा विश्वेश्वर अन मी काय वेगळा हाय वय, आम्ही दोघं एकच हाय. तुम्हाला वाटत असलं की हे आदमापुरात मेंढर राखणारं बाळू धनगर वेगळं आणि तो काशीचा महादेव वेगळा, तर ती तुमची गल्लत हाय. तुम्ही माझी भक्ती करा, नाहीतर त्या शंकराची ती एकाच जागी पोचणार. पण या जगात संशयी पिशाच्यांची काय उणीव नाही. चांगल्याला विरोधक हे पाचवीलाच पुजलेले असतात. काहींना वाटलं हे कसं शक्य आहे, देव काशीत आणि हा माणूस इथं रानात चिखलात तुडवतोय. चला आज या बाळूची परीक्षाच घेऊ. त्या दिवशी सूर्य मावळला, अंधार पडला. मामा दिवसभर रानात मेंढरांच्या मागं अनवाणी पाय तुडवून घरी आले. पाय गुडघ्यापर्यंत चिखलानं माखलेले, भेगा पडलेले आणि घाणीनं भरलेले. मामा तसेच आले आणि पाय न धुता अंथरुणावर आडवे झाले. अंगावर घुंगडं घेतलं आणि डोळे मिटले. ज्यांच्या मनात पाप होतं, शंका होती, ते गडी तिथंच ठाण मांडून बसले. कुणी उशाला तर कुणी पायथ्याला. रात्रभर डोळ्यांत तेल घालून कडक पहारा दिला. मामा जागचे हलतात का, कुणी गुपचूप पाणी